पहिल्यापासून राजेश खन्ना आवडतोय. आवडतोय म्हणजे अजून बी आवडतोय आमचा काका. वा वा वा. आशू, तुझ्या मनात काय होतं ना ते ओळखून होती मी. पण तू ज्या स्टाईलनं सांगितलंस का नाही शिवाला, ते तर लयच भारी होतं. मला वाटलं होतं का तुमचा दोघांचा हनीमून लयच जोरदार व्हावा, पण तू जे काही केलंयस का नाही ते त्याच्यापेक्षा भारी केलंयस एकदम. आजी ठीक आहे. काय चुकीचं बोलते मी. अगं त्यो तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय. त्यानं कसं त्याचं प्रेम व्यक्त केलं तुझ्याकडं. जावई बापू, तुम्ही ज्या प्रकारे इथे राहायला आलात, सगळ्यांना ज्या प्रकारे सांभाळून घेताय ना, त्याचं आम्हाला खरंच खूप कौतुक वाटतं. काकू, हे सगळं शिवामुळे शक्य होतंय. तिच्याशिवाय मी काय? पर अरे ते ठेवलेलं आहे ती घेऊन ये की. हा हा तू. बापरे, आता कोणती वस्तू काय? तू थांब ग जरा. अरे काय सगळ्यात काही तुला सांगायला पाहिजे काय म्या. जरा थांब. ए लवकर ये मेल्या. आजी उभे राह, उभं राहा बरं. उभे. अगं आजी, पण हे सगळं कशाला करते? कशाला म्हणजे? अगं तुमच्या दोघांचा जो काय चांगला संसार चाललाय का नाही, त्याच्यावर लई जणांचे डोळे आहेत. हो आजी. म्हणून काढायला पाहिजे दृष्टा. आल्या गेल्याची, भूताखेताची, रस्त्यावरच्या माणसांची, दारच्या माणसातली, चाळीच्या माणसातली, घरातली, दारातली, भोन भावजय सगळ्यांची डोळे फुटून जाऊ द्या. आले म्या. ए मेल्यानो, हसता काय? डोळे फोडून येते आता तुमचे बी. ये. अरे मोडले बरं का बोल. पण खरं सांगू का आजी, म्हणजे आशूने हे सगळं केलंय याच्यावर माझा विश्वासच बसत नाही अजून. आता तुला कळलं ना आशूचं किती प्रेम आहे तुझ्यावरती. बरं आजी, तुम्हाला आणखीन एक आनंदाची बातमी द्यायची. काय? अगं सांग की मग पटकन. हे वंदे काय सांगते? काय ग? आशू तूच सांग. मी सांगू? ओके, तर आजी, काकू, पटकन सांग शिवा. हे बघ, मन मोकळं करून टाक, बरं वाटेल तुला. आशू पप्पा गेले ना, तेव्हा अशी पोकळी तयार झाली होती. खूप एकटं वाटायला लागलं होतं. भीती वाटायची खूप. म्हणजे आजूबाजूला सगळे होते, आई, आजी, दिव्या, पण असं एकटं एकटं वाटायचं. सगळे प्रॉब्लेम्स होते. माझं कसं होईल, दिव्याचं कसं होईल, काही कळायचं नाही काय करायचं तेव्हा. आणि मी प्रॉब्लेम जरी आले तरी कोणापुढे बोलायचं, कोणाशी मन मोकळं करायचं काय माहितीच नव्हतं हे, किंवा जमायचं पण नाही मला. त्यामुळे तर रडायची वगैरे सवय नव्हती. आता खूप आले. पण तू आज जे काही केलं ना अशी, तू आज जे काही केलं त्याच्यामुळे असं वाटलं की या जगात माझं कोणीतरी आहे त्याच्या पुढे मी माझं मन मोकळं करू शकते. शिवा, काही काळजीच करू नकोस, मी आहे कायम तुझ्या सोबत. अशी लहानपणी सगळ्याच गोष्टींचं ओझं वाटायचं. खूप भीती वाटायची. पण ते ओझं तू सांभाळलास. थँक्यू. ए, थँक्यू काय म्हणते? हे बघ शिवा, तू आयुष्यभर सगळ्यांसाठी बरंच काही केलंयस. आता लोकांना तुझ्यासाठी काहीतरी करू दे. तू आराम कर, काळजी करू नकोस, मी आहे ना. मी सगळं सांभाळून घेईन. कारण आपण दोघं एकत्र खूप स्ट्रॉंग होत. आपल्यावर कुठलंही ओझं नाही येणार. अगं
आशू हा चहा घे. हा क्या बात आहे. अगं मी केला असता ना पण. अरे पण आता तुला एवढं सगळं आवरायचं तर कसं, म्हणजे तू पी गपचूप चहा, मी आहे. बरं ठीक आहे. अरे, हळू आशू, हळू हळू. तू के शिवा ऐक ऐक मी कर मारून पितो. असं काय जरा. आशू, चहा गरम असेल तर लगेच चटका बसतो ना. नात्याचं पण असंच असतं. डोक्यात राग असला ना की खूप भांडणं होतात. आशू ऐक ना, एकदा सीताईशी फोनवर बोल ना. किंवा अगं मी तिच्याशी फोनवर बोललो ना तर मला राहणार नाही. अरे पण आशू, आई आहे ती. आपलं पोर आपल्याशी बोलत नाहीये, ते लांब आहे आपल्यापासून. हे नाही सहन होत आई बाबांना, कळतंय का. तिचा राग आहे तुझ्यावर. असू दे, माझ्यासाठी एकदा प्लीज. शिवा जर चहा गार झाला तर प्यायला मजा येत नाही. आशू, आशू ऐक ना.